हॅलो एव्हरीवन, आज आपलं थर्ड लेक्चर आहे सीचं. काल आपण खूप बेसिक गोष्टी शिकली, त्याच्या आधी पण आपण बेसिक कव्हर केलं पूर्ण. आता आपलं पूर्ण फाउंडेशन क्लिअर आहे. तुम्हाला आता इनपुट घेता येतोय, आउटपुट देता येतोय, मल्टिपल ऑपरेशन परफॉर्म करता येतं. जसं तुम्ही ॲडिशन करू शकता, मल्टिप्लिकेशन करू शकता, डिव्हिजन करू शकता, राईट. सो आपलं एकदम फाउंडेशन क्लिअर आहे. आता आपण ॲडव्हान्स टॉपिककडे हळूहळू प्रोसीड करू. आज आपल्याला शिकायचं ऑपरेटर. सो लहानपणापासून आपण ऑपरेटर्स बघतोय, ऑपरेशन्स बघतोय मॅथ्स मधले. तर तुम्ही पहिली दुसरीला ऐकला असाल हा शब्द ऑपरेटर काय असतात, ठीक आहे. जसं ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन. तसे आपल्याकडे कोडिंगमध्ये भरपूर ऑपरेटर असतात. आता काही काही लोकांना माहितीच नसेल ऑपरेटर काय असतात. सो बेसिकली ऑपरेटर काय असतं माहिती का, नीट बघा. पहिले बघून घ्या ऑपरेशन काय असतं. ऑपरेशन जसं की प्लस आहे, मायनस आहे, मल्टिप्लिकेशन आहे. तर कोडिंगमध्ये आपण मल्टिप्लिकेशनला स्टारने डिनोट करतो. लक्षात घ्या, मल्टिप्लिकेशनला कशाने डिनोट करतो, स्टारने. त्याच्यानंतर असतं डिव्हिजन आहे, ठीक आहे. तर हे जे आहेत ना, हे काय ऑपरेशन्स आहेत. जसं ॲडिशन, सबट्रॅक्शन, हे काय ऑपरेशन्स आहेत, राईट. तर हे जे ऑपरेशन्स आहेत ना, तर जसं तुमचं काय ॲडिशन, राईट, ॲडिशन. तर तुम्ही हे जे ॲडिशन आहे, या ॲडिशनला तुम्ही डिनोट कशाने करतात, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये रिप्रेझेंट कसं करतात. त्याला ॲडिशन आहे, त्याला तुम्ही सिम्बॉलिक फॉर्ममध्ये रिप्रेझेंट कसं करतात, प्लसने, राईट, बरोबर. तसंच सबट्रॅक्शनला तुम्ही रिप्रेझेंटेशन कसं करतात सबट्रॅक्शनचं, मायनसने, राईट. सो तर तुम्ही जे ऑपरेशन आहे, ऑपरेशनला जे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करतात त्याला म्हणतात ऑपरेटर. समजलं. जे तुमचं ऑपरेशन आहे, ऑपरेशनला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये समजा मी दाखवलं, त्याला काय म्हणतात ऑपरेटर, ठीक आहे. ऑपरेशनला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये दाखवलं, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केलं, तर त्याला काय म्हणतात ऑपरेटर, ठीक आहे. तर भरपूर प्रकारचे ऑपरेटर आपल्याकडे, ठीक आहे. तर बेस अपॉन ऑपरंट, त्या बातीकडे बघा, ए प्लस बी, काय ए प्लस बी. त्याच्यात ऑपरेटर कोणतं आहे, प्लस ऑपरेटर आहे. हे काय ऑपरेटर, ओके. ऑपरेशन कोणतं आहे, ऑपरेशन कोणतं आहे, ऑपरेशन आहे ॲडिशनचं. ॲडिशनचं काय ऑपरेशन. तर आता ज्यांच्यावरती ऑपरेशन परफॉर्म होतं, कोणावरती ऑपरेशन परफॉर्म होतं, ए आणि बी वरती. ते ए आणि बी काय झालेत, ऑपरंट झाले. समजलं का. ज्याच्यावरती ऑपरेशन परफॉर्म होतं त्याला म्हणतात ऑपरंट. क्लिअर आहे, डन, ओके. सो आता बघा, तर ऑपरेटरचे टाईप्स पडतात. ऑपरेटरचे भरपूर टाईप्स आहेत. तर बेस अपॉन त्याच्या मेनली दोन प्रकारचे त्याचे टाईप पडतात. एक तर ऑपरेंडवरतून आपण त्याला डिसाईड करतो की ऑपरेंडनुसार त्याचे टाईप्स पाडतो, किंवा मग आपण काय करतो त्यांच्यानुसार ऑपरेशननुसार त्याचे टाईप पाडतो, ठीक आहे. एक तर ऑपरेशननुसार टाईप पाडतात आणि कशानुसार टाईप पाडतात, ऑपरेंडनुसार, ठीक आहे. आता ऑपरेंडनुसार टाईप कसे पाडतात बघा. समजा माझ्याकडे एकच ऑपरेंड असेल. किती ऑपरेंड आहे, एकच ऑपरेंड असेल. एकच ऑपरेंड असेल त्याला म्हणतात मोनो, ठीक आहे, किंवा सोलो. शब्द ऐकले असतील ना, ठीक आहे, ठीक. त्याच्यानंतर समजा दोन असतील, ठीक आहे, युनी. याला अजून शब्द काय, युनी. तसं समजा दोन ऑपरेंड असतील तर काय म्हणतात, बायनरी, ठीक आहे. तर हे जे शब्द याला काय म्हणतात, युनरी, युनरी, ठीक आहे. युनरी ऑपरेटर, बायनरी ऑपरेटर, ठीक आहे. तसंच आपल्याकडे समजा तीन असतील तर काय येईल, तीन ऑपरेंड असतील तर काय येईल, टर्शरी, ठीक आहे. समजलं. मोनो, बायनरी, टर्शरी, तीन प्रकारचे असतात, ठीक आहे. समजा आता मला ऑपरेशननुसार पाडायचे असतील तर मेनली कशाने पडतात, ऑपरेशननुसार. समजा मला ऑपरेशननुसार पाडायचे असतील तर, ठीक आहे, ऑपरेशननुसार. तर याचे पाच पडतात, पाच टाईप. किती, एक असतं अरिथमॅटिक. कोणतं, अरिथमॅटिक. सेकंड असतं रिलेशनल ऑपरेटर. सेकंड असतं रिलेशनल ऑपरेटर. थर्ड कोणतं असतं, कंडिशनल ऑपरेटर, ठीक आहे. फोर्थ असतं लॉजिकल ऑपरेटर. आणि फिफ्थ असतं बिटवाईज ऑपरेटर, ठीक आहे. हे जे कंडिशनल ऑपरेटर आहे ना, हे आपण उद्या बघणार आहे, नेक्स्ट लेक्चरला बघ, ठीक आहे. आणि मजा येईल आपल्याला कंडिशनल ऑपरेटर बघताना. पहिले आता समजून घ्या. हे नावं तुम्हाला अवघड दिसत असतील, पण हे ऍक्च्युअलमध्ये खूप खूप सोपे सोपे आहेत. तर पहिले कोणतं, अर्थमॅटिक. अर्थमॅटिकमध्ये काय आहे माहिती का, प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. त्याच्यानंतर तर प्लस प्लस, मायनस मायनस, सेम, प्लस प्लस, मायनस मायनस. आणि याच्यानंतर येतं मॉड्युलो. याला काय म्हणतात पर्सेंटेजला, मॉड्युलो, ठीक आहे. त्याचा अर्थ काय ते आपण पुढे बघू, ठीक आहे, ओके. अर्थमॅटिकमध्ये समजलं काय येतं, जेवढं मॅथ्स रिलेटेड ऑपरेशन्स आहेत ते कशात येतात, अर्थमॅटिकमध्ये, ओके. रिलेशनलमध्ये काय येतं, ग्रेटर दॅन. हे लहानपणापासून ऐकतो आपण, ग्रेटर दॅन,
लेस दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल टू, लेस दॅन, इक्वल टू, त्याच्यानंतर इक्वल टू इक्वल टू, त्याच्यानंतर नॉट पण एक येतं. ठीक आहे. रिलेशनल ऑपरेटर, रिलेशन दोन गोष्टी, त्याच्यामधलं रिलेशन कसं आहे, मोठा आहे, छोटा आहे, इक्वल आहे का नाही, हे चेक करायचं काम असतं रिलेशनल ऑपरेटर. लहानपणापासून बघतो. ठीक आहे. डिटेलमध्ये पण बघू. लॉजिकल ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर म्हणजे काय, अँड आणि ऑर. ठीक आहे. बिटवाईज ऑपरेटर, अँड, ऑर, जॉर. ठीक आहे. आता हे काय, तुम्ही समजा मॅथमॅटिकल रिझनिंग हा जो टॉपिक आहे किंवा सेमी कंडक्टर हा जो टॉपिक होता फिजिक्समध्ये, ठीक आहे, ज्यांनी सायन्स घेतलं त्यांना माहिती आहे, ज्यांनी सायन्स नाही घेतलं त्यांना आपण डिटेलमध्ये परत बघू. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जसं तुमचं अँड गेट होतं, ऑर गेट होतं, सेम गोष्ट इथं आहे लॉजिकलमध्ये. ठीक आहे. अजून डिटेलमध्ये बघू. पहिले ओव्हरव्ह्यू समजला, या प्रकारचे ऑपरेशन आपल्याला बघायचे. ठीक आहे. ओके. तर पहिले आपण बघू अर्थमॅटिकमध्ये. मला सांगा, तुम्हाला ॲडिशन येतं का, तुम्हाला मायनस येतं का, सबट्रॅक्शन येतं, तुम्हाला मल्टिप्लिकेशन येतं का, डिव्हिजन येतं का. येस, आपल्याला या 4 गोष्टी येतात. आपल्याला नवीन काय, या 2 गोष्टी नवीन आहेत, प्लस प्लस आणि मॉड्युलो. ओके. आता प्लस प्लस म्हणजे काय, इन्क्रिमेंटल, डिक्रिमेंटल. याला काय म्हणतात, इन्क्रिमेंटल. याला काय म्हणतात अजून, डिक्रिमेंटल, डिक्रिमेंट. ठीक आहे. ऑपरेटर, इन्क्रिमेंटल, डिक्रिमेंटल, ऑपरेटर. ओके. तर इन्क्रिमेंट म्हणजे काय, वाढवणे, डिक्रिमेंट म्हणजे काय, मायनस करणे. ठीक. आता बघा, समजा माझ्याकडे एक डब्बा आहे ज्याचं नाव ए आहे, त्या डब्यामध्ये व्हॅल्यू आहे 10. ओके. व्हॅल्यू किती आहे, 10. आणि मी इथं लिहिलोय, इथं समजा मी a+1 केलं. ठीक आहे. काय केलं, a = a+1 असं केलं, तर काय होईल, a = a+1. आता या कंडिशनला काय होईल माहिती का, a ची व्हॅल्यू किती रे, 10, 10+1 किती येईल, 11. तर व्हॅल्यू किती होईल, 11. आणि ही व्हॅल्यू कोणामध्ये जाईल, कशामध्ये स्टोअर होईल, ए मध्ये. समजलं का. काय केलं मी, फक्त व्हॅल्यू पुट केली. तर 11 जी नवीन माझी व्हॅल्यू आहे ती कशामध्ये जाईल, ए मध्ये. तर मग माझी नवीन ए ची व्हॅल्यू किती असेल, 10, 11, बरोबर ना. 10+1 11. ओके. तर ही जी स्टेप आहेत ना, ही जी गोष्ट आहे ना, याला समजा मी शॉर्टकट केलं याचा, त्याला म्हणतात a++. समजलं. प्लस प्लसचा अर्थ काय, +1, एकनी वाढवणे. तसंच समजा मायनस मायनस केलं असतं, ए मायनस मायनस केलं असतं, काय झालं असतं, मायनस झालं असतं. इथे ए ची व्हॅल्यू किती झाली असती, 9. समजलं. ठीक आहे. प्लस प्लस म्हणजे काय, एकनी वाढवणे, मायनस मायनस म्हणजे काय, एकनी कमी करणे. आता याच्यामध्ये 2 टाईप पडतात, एक असतं पोस्ट, एक असतं प्री. पोस्ट म्हणजे काय, पोस्ट म्हणजे हे बघा, नीट बघा. समजा मी प्लस प्लस आधी लिहिलं, कुठे लिहिलं, आधी लिहिलं, त्याला म्हणतात प्री. पोस्ट म्हणजे काय, नंतर, a++ नंतर लिहिलं काय होईल, पोस्ट. आता प्री आणि पोस्ट मधला डिफरन्स काय ते आपल्याला बघायचं. ठीक आहे. पोस्ट आणि प्री मधला डिफरन्स. ओके. ठीक. तिथे बघा, पोस्ट म्हणजे काय, a++ नंतर लिहिलं, प्री म्हणजे काय, आधी. ओके. आता हे नीट बघा, नीट बघा. याला लिहिताना कसं लिहू आपण, a = a+1. याला लिहिताना कसं लिहू, a = 1+e. नीट बघा, 1+e. दोघांमधला डिफरन्स समजतो. पहिले काय आलं, ए. ठीक आहे. आता ही जी स्टेप आहे ना, ही कशी होती, जेव्हा आपण बॅकएंडला किंवा ऍक्च्युअल मध्ये ही जी गोष्ट आहे ही रन कशी होती ते बघा. ठीक आहे. आपल्याकडे एक डब्बा आहे, डब्यामध्ये ए आहे आणि याच्यामध्ये 10 लिहिलेलं. ठीक आहे. तर पहिले काय होईल, पहिले काय लिहिलं, अरे पहिले लिहिलं ए, पहिले काय लिहिलं, ए. ती झाली पहिली स्टेप. सेकंड स्टेपमध्ये काय होईल, की पहिले काय लिहिलं, ए लिहिलं ना, तर ए ॲज इट इज होईल, ए ॲज इट इज 10. याची व्हॅल्यू किती झाली, ॲज इट इज 10. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड मध्ये काय होईल, ए = 11. समजलं. किती स्टेप लागल्या, 3 स्टेप. किती स्टेप लागल्या, 3 स्टेप. ओके. 3 स्टेपमध्ये ही काय झाली, इन्क्रीमेंट झालं. पहिले काय आलं, ए होता तसंच तसा. नंतर काय आलं, ए ची व्हॅल्यू जी होती ती ॲज इट इज होती. का, कारण की पोस्ट इन्क्रीमेंट आहे, नंतर इन्क्रीमेंट होतं, नंतर इन्क्रीमेंट होतं. तर ए जसंच तसा आहे, नंतर इन्क्रीमेंट होऊन नंतर इन्क्रीमेंट झालं, त्याच्यानंतर ती व्हॅल्यू किती झाली, 11. पोस्ट म्हणजे नंतर इन्क्रीमेंट होतं. प्री म्हणजे काय, आधीच इन्क्रीमेंट होईल, नंतर स्टोर होईल. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये कसं होईल, ए आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू 10. ठीक आहे. सेकंड. आता याच्यामध्ये पहिले काय लिहिलं, 1 लिहिलं, तर पहिले ऍडिशन होईल. पहिले काय होईल, ऍडिशन होईल. पहिलेच ऍडिशन होईल. पहिले ऍडिशन झाली किती, 10+1 किती होईल, 11. पहिले ऍडिशन होईल, नंतर स्टोर होईल. इथे लागतात 2 स्टेप्स, इथे लागतात 3 स्टेप. का, कारण की प्री आधी ऍडिशन होते, आधी मायनस होतं, आधी ऍडिशन होते. ठीक आहे. आणि पोस्ट मध्ये काय होईल, नंतर होईल. त्याचं एक्झाम्पल बघू आपण, सोपी गोष्ट, घाबरू नका.
व्यवस्थित बघा. पहिले पोस्टचं एक्झाम्पल बघू, नंतर प्रीचं बघू. ठीक आहे. ही गोष्ट नवीन आहे म्हणून आपण एकदम डीपमध्ये बघतो. ठीक आहे. ओके. आता बघा, इंट ए नावाचे व्हेरिएबल बनवला, त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे 10. आता बघा नीट व्यवस्थित. समजा मी असं केलं, प्रिंट एफ टाईप कोणता याचा, इंटिजर म्हणून पर्सेंटेज डी, आणि इथे लिहिताना मी लिहिलं ए प्लस प्लस. ठीक आहे. ओके. आता परत एकदा मी असं लिहिलं, प्रिंट एफ. आता मला नवीन लाईनमध्ये लिहायचं. नवीन लाईनमध्ये लिहिण्यासाठी आपण काय यूज करतो, बॅकस्लॅश एन. आणि इथे परत मला काय करायचं, व्हॅल्यू प्रिंट करायची. एची व्हॅल्यू आता किती. ठीक आहे. पहिले काय केलं मी, पहिले व्हॅल्यू प्रिंट केली ए प्लस प्लसची. ए प्लस प्लसची व्हॅल्यू प्रिंट केली. नंतर मी काय केलं, एची व्हॅल्यू प्रिंट केली. आता डिफरन्स बघा, दोघांमध्ये डिफरन्स काय ते. ही गोष्ट समजा मी रन केली, तर रन होऊन काय येतं बघा, आलं हे पहा. ए प्लस प्लसची व्हॅल्यू किती आहे, 10, आणि एची व्हॅल्यू किती आहे, 11. समजतंय का. म्हणजे पोस्ट इन्क्रीमेंट. हे पहा, इथे मी लिहितं व्हॅल्यू ऑफ ए प्लस प्लस इज, आणि नंतर व्हॅल्यू ऑफ ई आफ्टर पोस्ट इन्क्रीमेंट इज. नीट बघा, नीट बघा, काहीच नाही, इंग्लिशमध्ये लिहिलं रे, इंग्लिश वाचता येते तुम्हाला. हां बस. रन केलं. आता बघा, व्हॅल्यू ऑफ ए प्लस प्लस इज 10. म्हणजे मी काय म्हणलं होतं, पहिले काय होईल, ए ची व्हॅल्यू येईल आपल्याला, ए ची व्हॅल्यू, नंतर इन्क्रीमेंट होईल. तसंच झालं, पहिले ए ची व्हॅल्यू आली, ए प्लस प्लस करून पण पहिले कोणाची व्हॅल्यू आली, ए ची. नंतर काय आलं, नंतर पोस्ट इन्क्रीमेंट केलं. पोस्ट इन्क्रीमेंट करून काय आलं, व्हॅल्यू 11 झाली. समजलं. पहिले काय होतं, पहिलं रिटर्न काय होतं, पहिलं रिटर्न होतं ए ची व्हॅल्यू, नंतर ती ऍड होते. आता याच जागेवर समजा मी काय केलं असतं, सेम गोष्ट आहे, फक्त आता काय होईल, ए प्लस प्लसच्या जागी मी समजा इथे प्लस प्लस ए केलं असतं. काय केलं असतं, प्री इन्क्रीमेंट केलं असतं, आधी इन्क्रीमेंट केलं असतं. आता बघा, इथे फक्त पोस्ट जागी आपण प्री लिहू. समजून घ्या थोडंसं, खूप इझी गोष्ट आहे. आलं. अरे दोन्ही साईडला 11 आलं, म्हणजे पहिलं ऍडिशन झाल्यानंतर स्टोर झालं. समजलं. दोघांमधला डिफरन्स क्लिअर आहे. ए प्लस प्लस रिटर्न काय करतं, ए ची व्हॅल्यू, प्लस प्लस ए रिटर्न काय करतं, ए प्लस 1. हा डिफरन्स आहे प्री आणि पोस्टमध्ये. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. नाही समजलं, अरे परत एकदा व्हिडिओ बघा, खूप इझी गोष्ट आहे. ठीक आहे. ॲडिशन मायनस ए. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याकडे पर्सेंटेज. ही एवढे डिटेलमध्ये कुठेच नाही आहे यूट्यूबवरती, कुठेच नाही आहे. ठीक आहे. हे पहा, हे जे दिसतंय ना, हे पर्सेंटेज, याला म्हणतात मॉड्युलो. अर्थमॅटिक ऑपरेटरमध्ये याला काय म्हणतात, मॉड्युलो. ठीक आहे. याला म्हणतात मॉड्युलो. याचं काम काय आहे, तुम्ही लहानपणी डिव्हिजन शिकलाय, असं काहीतरी केलं असेल ना, 10/2 असं केलं असेल. याचं उत्तर काय, 5. कसं केलं रे, असं केलं ना काहीतरी, हे असं असं केलं ना काहीतरी, इथं 2 लिहिलं, इथं 10 लिहिलं, 2×5 10, हे असं -0 असं आलं असेल काहीतरी, राईट. ओके. सेम गोष्ट समजा मी केली, 10/3. किती उत्तर दिलं याचं, 3. ओके. पॉईंटमध्ये नाही पाहिजे आपल्याला, पॉईंटमध्ये नाही पाहिजे, प्युअर उत्तर किती, 3. हे बघ, 3, 10, 3 त्रिक 9, 10 - 9 1. हे जे शेवटचं उरले ना, याला काय म्हणतात रे, याला म्हणतात रिमाइंडर. याला काय म्हणतात, रिमाइंडर. ओके. याला काय म्हणतात, कोएशंट. याला काय म्हणतात, कोएशंट. याला म्हणतात कोएशंट, खालच्याला काय म्हणतात, रिमाइंडर. ओके. नीट बघा. आता हे जे सिम्बॉल आहे ना, हे सिम्बॉल देतं आपल्याला कोएशंट. हे सिम्बॉल काय देतं आपल्याला, कोएशंट. हे जे मॉड्युलो सिम्बॉल आहे ना, हे मॉड्युलो सिम्बॉल, याचं काम काय, रिमाइंडर देणं. काय काम देणं, रिमाइंडर. जे शेवटचं रिमेनिंग उरलं ना, रिमेनिंग जी व्हॅल्यू उरलेली, ती रिमेनिंग व्हॅल्यू देण्याचं काम त्याचं. समजलं. तर समजा मी असं लिहिलं असतं, 10/3. त्याचं उत्तर काय आलं असतं रे, 10/3. हे पहा, 10ला 3नी भाग दिला, 3नी डिवाइड केलं, त्याच्यानंतर जे रिमेनिंग उरतं, हे याला बाकी म्हणतात. किती उरलंय, एकच उरलंय ना, याचं उत्तर काय येईल, 1. एवढं सोपं आहे. ठीक आहे. याचं उत्तर काय, मॉड्युलो काय काम करतं, आपण जे डिव्हिजन करतो, डिव्हिजन केल्यानंतर जे रिमाइंडर उरतं, ते रिमाइंडर देण्याचं काम कोणाचं असतं, मॉड्युलोचं असतं. आता याच्यानंतर दोन इम्पॉर्टंट गोष्टी आहे. पहिली ही नीट लक्षात द्या. नेहमी समजा मी असं लिहिलं, ए इज डिव्हिजिबल
बाय बी. मी समजा म्हणतो ए इज डिव्हिजिबल बाय बी. ए इज डिव्हिजिबल बाय बी म्हणजे काय, एनी समजा एला समजा आपण बीनी डिवाइड केलं तर त्याचा रिमाइंडर काय येईल 0. बरोबर, असंच अर्थ होतो ना की एला समजा आपण बीनी डिवाइड केलं तर त्याचा रिमाइंडर किती येईल 0. फॉर एक्झाम्पल मी असं म्हणतोय की 10 इज डिव्हिजिबल बाय 2. 10 इज डिव्हिजिबल बाय 2. बरोबर, चुकी बरोबर. बरोबर, 10 दोन्ही डिवाइड होतो ना, होतो. उत्तर काय याचं 5. राईट. ओके. सो म्हणजे काय की समजा मी 10 ला दोन्ही डिवाइड केलं तर त्याचा रिमाइंडर किती येईल 0. समजलं. तर जेव्हा पण मी म्हणतोय की ए इज डिव्हिजिबल बाय बी तर याचा अर्थ काय, याचा असा अर्थ होतो की ए मॉड्युलो बी इक्वल टू 0. हे खूप इम्पॉर्टंट आहे. समजलं का? का मॉड्युलोच काम काय, रिमाइंडर देणं. डिव्हिजिबल म्हणजे काय, रिमाइंडर 0 आहे. रिमाइंडरच 0 असेल तर आपण त्याचा मॉड्युलो काढला तर ते उत्तर काय येईल 0. एवढं सोपं. ठीक आहे. अजून एक गोष्ट, समजा मी म्हणलं ए इज अ इवन नंबर. ए इज अ इवन नंबर. ओके. तर ए मॉड्युलो 2 इक्वल टू 0. का, हे का आलं? इवन नंबर म्हणजे काय रे, जे 2च्या टेबलमध्ये येतं. बरोबर, 2च्या टेबलमध्ये जो येतो त्याला इवन नंबर म्हणतात. तर 2च्या टेबलमध्ये समजा एखादी गोष्ट येत असेल तर ती दोन्ही डिव्हिजिबल आहे. जर ती दोन्ही डिव्हिजिबल आहे तर त्याचा रिमाइंडर किती 0. तेच लिहिलं. समजलं? ठीक, क्लिअर आहे. ह्या 2 गोष्टी आहेत. हे 2 गोष्टी जे आहेत ना हे लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. याच्यासाठी पुढे जाऊन खूप क्वेश्चन करायचं आपल्याला. हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ठीक आहे, 2 गोष्टी लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपलं अर्थमॅटिक ऑपरेटर संपलेलं आहे. उडलं, कम्प्लीट, डन, संपलं. ठीक. आता नीट बघा पुढचं रिलेशनल ऑपरेटर. कोणतं ऑपरेटर आहे? रिलेशनल ऑपरेटर. रिलेशनल ऑपरेटर कोणकोणते येतात याच्यात? ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू, इक्वल टू आणि नॉट इक्वल टू. याला नॉट म्हणतात. हे जे ओबीडेंडी ना त्याला म्हणतात नॉट इक्वल टू. ओके, ठीक आहे. इथे परत आपण एक असं लिहू, आणि इथे छोटस. आता मी काही क्वेश्चन देईल त्याचे उत्तर सांगायचं मला. नेहमी लक्षात ठेवा, जो रिमाइंडर आहे रिलेशनल ऑपरेटर आपला, हा जो रिलेशनल ऑपरेटर आहे याचा आउटपुट येतो बुलियन मध्ये. कशामध्ये येतो आउटपुट? बुलियन मध्ये. बुलियन म्हणजे काय, आपण पहिल्या दिवशी बघितलं होतं. बुलियन म्हणजे काय, याचा एक तर बुलियनच्या व्हॅल्यू एक तर 1 असतात किंवा 0 असतात. म्हणजे जो रिलेशनल ऑपरेटर आहे याचा जो आउटपुट येईल तो कसा येईल, एक तर 1 येईल किंवा 0 येईल. एक तर बरोबर किंवा चुकीचं असंच येईल. एक तर बरोबर किंवा चुकीचं, एक तर ट्रू किंवा फॉल्स, दोघांपैकी एकच येईल. समजलं? याचा जो आउटपुट आहे तो काय, बरोबर किंवा चूक. समजा मी म्हणलं की 10 2 पेक्षा मोठा आहे, चुकी बरोबर, बरोबर, 10 2 पेक्षा मोठा आहे ना, याचं उत्तर काही 1. 1 म्हणजे बरोबर, म्हणजे ट्रू. ठीक. आता याचे जे उत्तर आहे ते तुम्ही द्यायचे. दोन सेकंडचा टाइम आहे तुमच्याकडे, उत्तर द्या पटकन. मला आन्सर पाहिजे. ठीक आहे, झालं, सॉल्व्ह केलं. सोपं आहे, लहानपणापासून बघतोय आपण. ठीक आहे, फक्त आउटपुट कशा, जो उत्तर आहे ते कशा द्यायचं, 0 किंवा 1 मध्ये. बरोबर असेल तर 1, चुकीचं असेल तर 0. ठीक. 10 2 पेक्षा मोठा आहे का? 10 2 पेक्षा मोठा आहे का? हो आहे. याचा आउटपुट किती? 1. हे बरोबर आहे. राईट. 2 10 पेक्षा छोटा आहे का? याचं उत्तर काय? 2 इज लेस दॅन 10. 2 10 पेक्षा छोटा आहे का? हो, छोटा आहे. याचं उत्तर काय? 0. ठीक. आता इथे परत बघा, 10 10 पेक्षा छोटा आहे. याचं म्हणणं काय, 10 10 पेक्षा छोटा आहे. चुकी बरोबर. 10 10 पेक्षा छोटा आहे का? नाही. 10 पेक्षा छोटा नाहीये. त्याचं उत्तर काय? 0. ठीक. 10 2 पेक्षा मोठा किंवा इक्वल आहे. बघा काय म्हणलं, एक तर मोठा पाहिजे किंवा इक्वल पाहिजे. मोठा आहे का? हो, मोठा आहे. म्हणून उत्तर काय? 1. ठीक आहे. इथे काय म्हणलं, 10 10 पेक्षा मोठा आहे का? नाही, 10 10 पेक्षा मोठा नाही. पण इक्वल टू पण लिहिलंय, म्हणजे एक तर मोठा पाहिजे किंवा इक्वल पाहिजे. 10 10 इक्वल आहे का? हो. त्याचं उत्तर काय? 1. ठीक. इथे काय म्हणलंय, 10
10 हा छोटा आहे 7 पेक्षा, 10 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 7, छोटा आहे का? नाही, तुम्ही असं करा 0. इथे पण काय म्हणलं, सेमच आहे, सेमच सोडून द्या. त्याच्यानंतर इथं खाली काय म्हणलं, 10 10ची इक्वल आहे, बरोबर की चूक? जे लिहिलं काय, 10 10ची इक्वल आहे, चूक की बरोबर? बरोबर. 10 10ची इक्वल आहे ना, मग बनेल. ओके, नीट लक्ष द्या. जेव्हा आपण डबल इक्वल टू लिहितो, डबल इक्वल टू यूज होतं चेक करण्यासाठी. कशासाठी होतं यूज? चेक करण्यासाठी, ठीक आहे. आणि जेव्हा आपण सिंगल इक्वल टू लिहितो, समजा मी असं लिहिलं ते ए इक्वल टू 10, जेव्हा आपण सिंगल इक्वल टू लिहितो याचं काम असतं की व्हॅल्यू असाइन करणं, व्हॅल्यू देणं. व्हॅल्यू देताना एकदा इक्वल टू लिहायचं, व्हॅल्यू चेक करताना दोनदा इक्वल टू लिहायचं. इथं चेक होत आहे की इक्वल आहे का नाही हे चेक होत आहे, ठीक. सेम गोष्ट इथं काय लिहिलंय, 10 10च्या इक्वल नाही असं लिहिलं, चुकी बरोबर. इथं काय लिहिलं, 10 इज नॉट इक्वल टू 10. ट्रू की फॉल्स? फॉल्स. फॉल्स आहे ना, 0. अशा प्रकारे आपला रिलेशनल ऑपरेटर पण संपलेला आहे. ओके, मी तुम्हाला एक क्वेश्चन देईल, आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह करू, त्याच्यामध्ये सर्व गोष्टी कव्हर होतील आणि आपण थांबू, ठीक आहे. ओके, क्वेश्चन असा आहे, आपण यूज कसं करायचं ते बघूया. तेव्हा नीट बघा, इंट ए इक्वल टू 10, इंट बी इक्वल टू 9. ओके, ठीक आहे. ओके, प्रिंट एफ पर्सेंटेज डी नीट लक्ष द्या, मी काय लिहितो, पर्सेंटेज डी ए प्लस प्लस इक्वल टू बी प्लस, ठीक आहे. अवघड आहे, सोपं आहे ते. हे बा काय लिहिले ते, ए प्लस प्लसची व्हॅल्यू, हे बा ए प्लस प्लसची व्हॅल्यू ही इक्वल आहे का नाही बी प्लस प्लसचं, हे चेक करायचं आहे, ठीक आहे. ओके, खाली बघा प्रिंट एफ, हे करा तुम्ही लगेच. कम्प्युटरचा आन्सर येण्याच्या आधी तुमचा आन्सर आला पाहिजे. पर्सेंटेज डी कॉमा ब्रॅकेट ए प्लस प्लस इक्वल टू बी प्लस प्लस, ठीक आहे. असं करू, एक मिनिट, हे तुम्ही सांगायचं क्वेश्चन आहे ना, तुम्ही करा सॉल्व. बी प्लस मायनस मायनस लिहिलं, ठीक आहे. ओके, आणि तुमच्या सोयीसाठी आपण एक काम करू, हे 2 क्वेश्चन सॉल्व्ह केले का, ए प्लस प्लसची व्हॅल्यू किती आली, ए प्लस प्लसची व्हॅल्यू, ए मायनस मायनसची व्हॅल्यू तुम्ही सॉल्व्ह करा, ठीक आहे. आता मी इथं लवकर प्रिंट एफ व्हॅल्यू ऑफ ए प्लस प्लस इज पर्सेंटेज डी, ठीक आहे. त्याच्यानंतर बॅकस्लॅश एन व्हॅल्यू ऑफ प्लस प्लस बी इज पर्सेंटेज डी. तुम्ही सॉल्व्ह करा, मी तोपर्यंत लिहितोय. बॅकस्लॅश एन व्हॅल्यू ऑफ, त्याच्यानंतर व्हॅल्यू ऑफ मायनस मायनस ए इज पर्सेंटेज डी. त्याच्यानंतर व्हॅल्यू ऑफ बी प्लस प्लस इज पर्सेंटेज डी, ठीक आहे. त्याच्यानंतर कॉमा, पहिला आयटम कोणता आहे, पहिला आयटम पाहिजे मला ए प्लस प्लस कॉमा प्लस प्लस बी कॉमा मायनस मायनस ए कॉमा ए कॉमा बी प्लस प्लस. काही नाही रे, जे तुम्हाला फाइंड करायला सांगितलं ते प्रिंट केलं फक्त. हे बा, जे तुम्हाला फाइंड करायला लावलं ते मी प्रिंट केलं, बस. आता हे रन केलं,
ओके थांब, हिचं बॅकस्लॅश एन लिहायचं राहिलं, बॅकस्लॅश एन, बॅकस्लॅश एन. हे बघ, पहिलेच उत्तर काय आलं, बरोबर 1 आलं, 1 आलं, म्हणजे ए प्लस प्लसची व्हॅल्यू, ए प्लस प्लसची व्हॅल्यू ही इक्वल आहे प्लस प्लस बीच्या. ठीक आहे. सेकंड गोष्ट काय, नीट बघा, सेकंड गोष्ट काय, इथं काय म्हणलंय की ओके थांब, एक मिनिट, इथं इंट सी इक्वल टू नाही, असं करू, सी प्लस प्लस करू. ठीक आहे, सी प्लस प्लस करू. त्याच्यानंतर इथे नीट लक्ष द्या, इंट, नीट लक्ष द्या, डी इक्वल टू 10. काही नाही केलं, फक्त व्हॅल्यू चेंज केलं, 4 व्हेरिएबल घेतले बस. ओके, इथं फक्त डी करू. ठीक आहे, ही गोष्ट रन केली. आता बघा, आलं उत्तर, क्लिअर आहे सर्व गोष्टी एकदम. सी प्लस प्लस इथं ओके, क्लिअर आहे का, एकदा बघा आणि बघ सांगा. हे 2 गोष्टी बरोबर आहे, आलं हे. त्याच्यानंतर आता हे बघ, इथे 10 आला, इथे 8 आला, कसं काय सांगा. तर ही जी गोष्ट आहे ही तुम्ही करायची आहे, मला उत्तर सांगायचं पटापटा उद्या. ठीक आहे, हा तुमचा होमवर्क आहे. हे पूर्ण आपण आत्तापर्यंत याची पूर्ण थिअरी बघितली आहे, याचं पूर्ण प्रॅक्टिकल पण बघितलं आहे. तुम्हाला इथे ऑपरेटर पण समजले, प्लस प्लस पण बघितलं, मायनस मायनस पण बघितलं. या सर्व गोष्टी आपण इथे बघितल्यात. एकदा तुम्ही रिवाइज करा आणि काही डाऊट असेल तर मला सांगा. क्लिअर आहे, ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल. आजचं लेक्चर आपण इथे थांबू. आपण आज काय काय बघितलं, अर्थमॅटिक ऑपरेटर बघितलं, रिलेशनल ऑपरेटर बघितलं, आपल्या 3 ऑपरेटर बाकी आहेत, कंडिशनल, लॉजिकल, बिटवाईज. खूप सोप्या गोष्टी आहेत, मजा येईल अजून. ठीक आहे, येस. सो प्रॅक्टिस करत राहा, अवघड नाही आहे, सर्व गोष्टी सोप्या. चलो बाय.